हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण इंग्लिश ग्रामरची सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण MPSCने मागील परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न डिस्कस करत आहोत. यापूर्वी आपण नाऊनचे 50 प्रश्न डिटेलमध्ये ॲनालिसिस करून एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि आज आपण त्याच्याच पुढील भाग प्रोनाऊनचे प्रश्न PYQ बघणार आहोत. तर आपण 50 प्रश्न तयार केले आहेत, परंतु एका व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न असं पार्ट 1चा व्हिडिओ घेणार आहोत आणि पार्ट 2चा व्हिडिओ लगेचच रेकॉर्ड करून टाकणार आहोत. तर वेळ वाया न घालवता आपण लगेचच आपल्या लेसनला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आपल्याला म्हणतोय, द कार डॅश वॉज स्मॅश्ड इन द ॲक्सिडेंट कॅनॉट बी रिपीट. आपल्याला प्रोनाऊन इथे वापरायचं आहे. तर प्रोनाऊन बघा, प्रोनाऊन किती प्रकारचे असतात. रिलेटिव्ह प्रोनाऊन हा एक प्रकार आहे, ज्यालाच आपण मराठीत म्हणतो संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणतो. मग बघा, जर कर्ता असेल, हा काय बघा वाक्याचा सब्जेक्ट आहे आणि वाक्याच्या सब्जेक्टबद्दल जर बोलायचं असेल तर आता सब्जेक्ट किती प्रकारचे होऊ शकतील. एक तर ह्युमन बिंग असेल, लाईव्ह असेल, लिव्हिंग सब्जेक्ट असेल किंवा नॉन लिव्हिंग असेल. तर आता समजा आपला लिव्हिंग सब्जेक्ट म्हणजे ह्युमन बिंग असेल तर त्यासाठी आपण काय वापरतो, हू वापरतो. आणि नॉन लिव्हिंग जर असेल तर त्याच्याकडे आपण वापरतो व्हिच. आता कार काय आले बघा, कार आले नॉन लिव्हिंग, म्हणजेच काय येणार बघा, यापैकी व्हिच येणार. ओके. जर इथे मॅन असतं किंवा बॉय असतं तर समजा असं असतं, द बॉय असं असतं, तर त्याऐवजी आपण काय वापरलं असतं, त्याच्यासाठी आपण हू वापरलं असतं. त्याच्यासाठी आपण वापरलं असतं हू. का तर लिव्हिंग थिंग आहे, माणूस आहे म्हणून. आणि जर नॉन लिव्हिंग थिंग असेल तर त्यासाठी आपण वापरतो व्हिच. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हटलं बघा, वी रिझन डॅश अ पर्सन डॅश अ सब्जेक्ट फॉर ऑर अगेन्स्ट ॲन ओपिनियन. म्हणजे इथे काय म्हणायचं, एखादी गोष्ट विचारात घेणे, सल्ला विचारात घेणे. कोणाचा तरी आपण सल्ला विचारात घ्यायचा आहे. एकतर तो आपल्या बाजूने असेल किंवा तो अगेन्स्टसुद्धा असू शकेल, काही असेल. मग या विचारात घेण्यासाठी एक फ्रेज आहे इंग्लिशमध्ये, त्याला ती फ्रेज अशी आहे बघा, रिझन विथ. काय असते फ्रेज, रिझन विथ. रिझन विथ म्हणजेच विचारात घेणे. म्हणजे बघा, इथे विथ आले का नाही आले, इथे विथ आहे का नाही, इथे विथ आहे का नाही, म्हणजे आपला पर्याय बरोबर आहे हा चौथा. म्हणजे आपल्याला दुसऱ्या फिल इन द ब्लँकमध्ये काय पाहिजे हे बघायची सुद्धा गरज पडली नाही. मग बघा, रिझन विथ अ पर्सन, इथे येणार अबाउट अ सब्जेक्ट म्हणजे एखाद्या विषयावर, सब्जेक्ट फॉर किंवा अगेन्स्ट ॲन ओपिनियन म्हणजे एखाद्या विरोधात सुद्धा असू शकतं मत किंवा त्याच्या बाजूने सुद्धा असू शकतं. म्हणून रिझन विथ हे लक्षात घ्या. रिझन विथ म्हणजे एखादा सल्ला विचारात घेणे. इथे काय म्हणतोय बघा, चूज द करेक्ट प्रोनाऊन. आपल्याला सर्व प्रोनाऊनचेच प्रश्न आहेत, त्यामुळे जे काय आपल्याला फिल इन द ब्लँक असतील ती प्रोनाऊनसाठीच असेल. दिस इज द सेम पेन. बघा इथे लक्षात द्या, द सेम. बघा असे कोणकोणते शब्द आहेत, द सेम, त्यानंतर द फ्यू, त्यानंतर ऑल. असे काही शब्द जर आले असतील किंवा नथिंग असे शब्द जर आले असतील तर त्यासाठी, त्यानंतर द फ्यू, द लिटल हेच जर आले असतील तर त्यासाठी एकच प्रोनाऊन वापरायचं आहे, ते म्हणजे दॅट. दिस इज द पेन, सेम पेन दॅट वॉज स्टोलन फ्रॉम माय हाऊस. नाहीतर तुम्ही जर नुसतं पेन बघाल, मगाशी आपण सांगितलं होतं की जर नॉन लिव्हिंग थिंग असेल तर त्यासाठी व्हिच वापरलं जातं. परंतु इथे लक्षात घ्या, त्याच्या पाठीमागे नीट वाचणं गरजेचं आहे. द सेम पेन दिले, हाच तो पेन. जेव्हा एखादी गोष्ट विशिष्ट, हे एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी बोललं आहे बघा. आणि जर मी असंच म्हटलं असतं, द पेन असं जर म्हटलं असतं तर काय आलं असतं बघा, व्हिच आलं असतं. व्हिच आय बॉट असं आलं असतं. परंतु इथे काय म्हटलं आहे बघा, द सेम पेन म्हटलं आहे. तोच जो वैशिष्ट्यपूर्ण पेन, तो काय झाला होता, असाच पेन माझ्या घरातून चोरी झाला होता असं म्हटलेलं आहे बघा. त्यामुळे इथे असं येईल, नुसतं पेन जर म्हटलं असतं, दच्या ऐवजी आपण असं घेऊया, द म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण होईल, अ पेन, एक पेन जो मी घेतला, तर इथे येणार आहे व्हिच. परंतु जेव्हा असं येईल तेव्हा तिथे येणार आहे दॅट. ओके.
कॉन्सेप्ट कळाला असेल तर पुढच्या प्रश्नावरती जाऊया. इथे काय म्हटलं बघा, अशोका वॉज वाईज किंग. इथे आपल्याला त्याच्यासाठी प्रोनाउन वापरायचं. काय म्हटलं बघा, देअर तर येणार नाही. देअर कशासाठी येतं, प्लुरलसाठी. दे सुद्धा येणार नाही कारण ते प्लुरलसाठी असतं. इट तर नॉन लिव्हिंग थिंगसाठी किंवा बर्ड किंवा ॲनिमल किंवा नॉन लिव्हिंग थिंग असेल तर आपण त्याच्यासाठी काय वापरतो, इट वापरतो. आता अशोका तर काय आहे, माणूस. माणसासाठी तर इट वापरता नाही काही नाही बघा. ही लिव्ड मोर दॅन 2000 years अगो. खूप सोपा प्रश्न होता. त्यानंतर काय म्हटलं बघा, चूज द करेक्ट प्रोनाउन. कॅट्स आर व्हेरी युजफुल. बघा कॅट्स काय दिलं आहे, प्लुरल दिले. काय दिले, प्लुरल. आणि त्यामुळे इथे सुद्धा काय पाहिजे, प्लुरल प्रोनाउन पाहिजे. ओके, कॅन कॅच माईस. शी. आता मला सांगा, शी कोणासाठी वापरलं जातं, फक्त गर्ल्स असेल तर, फक्त गर्ल असेल तर शी वापरलं जातं. किंवा काही गोष्टींसाठी वापरलं जातं. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग कोणकोणते आहेत, मून असेल तर त्यासाठी शी वापरलं जातं. शिप असेल तर त्यासाठी शिप वापरलं जातं. किंवा आपल्या भारत देश इंडिया जर बद्दल बोलायचं असेल तरी त्यासाठी सुद्धा शी वापरलं जातं. आता दे कशासाठी येईल, प्लुरलसाठी. इट कशासाठी येईल, आताच सांगितलं, नॉन लिव्हिंग थिंग. हे तर येणार नाही. आलं असतं इट, कधी आलं असतं, जर तिथे कॅट असतं, सिंग्युलर असतं तर इट वापरता आलं असतं. परंतु तिथे काय आहे, प्लुरल आहे. आणि ही तर येणार नाही. ही फक्त कशासाठी वापरलं जातं, बॉयसाठी वापरलं जातं. त्यामुळे हे सुद्धा नाही येणार. आपला पर्याय काय बरोबर आहे बघा, दे का आले, लक्षात घ्या. कॅट्स आले म्हणून इथे दे आले. जर फक्त कॅट असतं तर काय आलं असतं, कॅट इज व्हेरी युजफुल म्हटलं असतं. तर काय आलं असतं, इथे इट आलं असतं. इट कॅन कॅच माईस. इथे सिंग्युलर आलं असतं तर इथे सुद्धा आपण सिंग्युलर घेतलं असतं. परंतु ऑलरेडी इथे प्लुरल दिल्यामुळे इथे आपल्याला प्लुरल घेणं भाग आहे. आय होप कॉन्सेप्ट लक्षात आला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे आपल्याला अंडरलाईन वर्ड्स काय सांगितलं, फॉर्म ऑफ प्रोनाउन ओळखायला सांगितले. प्रोनाउनचे प्रकार आहेत बघा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, इंडिपेंडंट प्रोनाउन आहे, पर्सनल प्रोनाउन आहे. आता पर्सनल प्रोनाउन म्हणजे कोणकोणते आहेत तर लक्षात घ्या, आय, मी, यू, वी, हे सगळे पर्सनल प्रोनाउन आहेत. त्यानंतर बघा, ही, शी, इट, हे सगळे पर्सनल प्रोनाउन आहेत, लक्षात घ्या. इंडिपेंडंट प्रोनाउनमध्ये काय येतं तर अनिश्चित प्रोनाउन. अनिश्चित प्रोनाउन म्हणजे वन. आपण म्हणतो ना, एखाद्याने काय करावं. आता एखाद्याने काय करावं असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपण इंडिपेंडंट प्रोनाउन म्हणतो. संबंधी म्हणजे ज्याच्या त्याला, हुज संबंधी. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दाखवतो आपण. तर काय दाखवतो, ते बघा, ते झाड आहे, धिस, दॅट, दीज आणि दोज, ही आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दाखवण्याचं काम करतात. दर्शक सर्वनाम म्हणतो आपण मराठीत. आणि रिलेटिव्ह म्हणजे काय येईल, हुज, ही मगाशी जी सांगितली ती सगळी होती दर्शक प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन होती संबंधी सर्वनाम. तो मुलगा आहे ज्याचं घर मोठं आहे असं आपण म्हणतो, ज्याच्या संबंधी आपण बोलतो. म्हणून हे वन्स बघा काय येणार आहे तर इंडिपेंडंट येणार आहे, कारण ते कोणाबद्दल आहे ते सांगता येणार नाही, म्हणून ते अनिश्चित सर्वनाम आहे. नेक्स्ट बघा, फाइंड द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन. पुन्हा सुद्धा आपल्याला फॉर्म ऑफ प्रोनाउन विचारले. अंडरलाईन वर्ड काय बघा, हू. आता सांगितलं तुम्हाला, द बॉय हू मेड, ज्याने बनवले. काय बनवले, हू मेड द टॉप स्कोरिंग इज माय कजिन. तो मुलगा ज्याने टॉप स्कोर मिळवला आहे तो माझा कझिन आहे, म्हणजे चुलत भाऊ आहे. म्हणजे हे कुणाबद्दल तरी सांगितले. कोणाबद्दल सांगितलं आहे, कर्त्याबद्दल सांगितले. म्हणजे कोणासंबंधी सांगणं म्हणजे काय असते, रिलेटिव्ह प्रोनाउन. आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय असतं ते सांगितलं. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन तेवढं लक्षात घ्या. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतं मायसेल्फ, युअरसेल्फ, ही जी आहे ती सगळी रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन आहेत. आणि ह्यांनाच इम्फेटिव्ह प्रोनाउन असं सुद्धा म्हणतात. जसे प्रश्न येतील तसे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करेन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. म्हणजे एक कोणतं तरी सेंटेन्स करेक्ट आहे आणि बाकीचे 3 काय आहेत, चुकीचे आहेत. एक करेक्ट आहे आणि 3 चुकीचे आहेत. मग आपल्याला चुकीची शोधायची आहेत बघा. दोज बुक आर ऑफ आय. आय काय आहे मला सांगा, सब्जेक्टिव्ह आहे. बघा 3 प्रकारचे प्रोनाउन असतात. एक असतं सब्जेक्टिव्ह, एक असतं ऑब्जेक्टिव्ह आणि एक असतं पजेसिव्ह.
पॉझिटिव्ह प्रोनाऊन. आता सब्जेक्टिव्ह म्हणजे काय असणार? आय. ऑब्जेक्टिव्ह काय असतं? मी. आणि पॉझिटिव्ह काय असतं? माय. ओके. जर मी कर्ता म्हणून प्रोनाऊन वापरायचं आहे तर काय म्हणणार? आय एम अ टीचर. हे झालं सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. ही कॉल्ड मी. त्याने मला बोलवलं किंवा मला फोन केला. आता हे झालं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. आणि इट इज माईन. हे माझं आहे. काय असेल ती वस्तू. द मोबाईल इज माईन. द बुक इज माईन. मग मला सांगा, जेव्हा एखादी गोष्ट स्वामित्व दाखवत जातं, इथे बुक म्हणायचं समजा. दिस बुक इज माईन. दिस बुक इज माईन. इथे काय दाखवतो आहे? पॉझिटिव्ह, स्वामित्व दाखवतो आहे. स्वामित्वाची भावना म्हणजे मालकीची असणे. मग इथे मी कोणतं प्रोनाऊन वापरलं? पॉझिटिव्ह प्रोनाऊन वापरलं. मग मला सांगा, बुक्स दाखवायचं काम काय आहे? स्वामित्व दाखवतं आहे. इथे सब्जेक्ट म्हणून वापरता येईल का आयला? नाही, कारण बुक्स हा सब्जेक्ट आहे. मग हा पुन्हा सब्जेक्टिव्ह केसमध्ये वापरता येईल का? नाही. माय. हे लक्षात घ्या. माय काय आहे? तर माय ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणाल कसं काय सर, ॲडजेक्टिव्ह कसं काय? तर मला सांगा, नुसतं माय म्हणून चालेल का? माय बुक म्हणावं लागेल. माय बुक, माय हाऊस. मग बुक काय आहे? नाऊन. आणि नाऊनच्या शेजारी नाऊन येत नसतं, तर नाऊनला डिस्क्राईब करणारा वर्ड येत असतो, जो नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो. मग नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द कोण असतो? तर तो असतो ॲडजेक्टिव्ह. लक्षात आलं? माय हे प्रोनाऊन नाही, तर ते काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून हे सुद्धा चुकलं. दोज बुक आर माईन. हे बरोबर आहे. आता सांगितलं तुम्हाला पॉझिटिव्ह प्रोनाऊन आपल्याला दाखवलं पाहिजे. आणि दोज बुक आयस असं म्हणता येणार आहे का? असं कधी होणार आहे का? ॲपोस्ट्रोफी आयला लागणार आहे का? अरे पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे ना, मग आयला ॲपोस्ट्रोफी देऊन कशाला यस लावायला पाहिजे? जर असं म्हटलं बॉईज बुक चालेल, पॉझिटिव्ह दाखवतोय आपण ॲपोस्ट्रोफी दाखवून. पण बुक माईन आहे ना, इथे पॉझिटिव्ह आहे ना प्रोनाऊन. मग हे कसं होईल? हे होणार नाही, चुकीचं आहे. म्हणजे आपला करेक्ट पर्याय आहे पर्याय नंबर 3. कॉन्सेप्ट लक्षात आला असेल. प्रत्येक प्रश्नाचे कॉन्सेप्ट आपण एकदम डिटेलमध्ये घेणार आहोत. तुम्ही नक्की ही सिरीज फॉलो करा. तुमचे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर करण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही फक्त हे रेग्युलर जे व्हिडिओ येतील माझे, असे सर्व सिरीज आपण पूर्ण करणार आहोत. ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, त्यानंतर व्होकॅब्लरी, चेंज द वॉइस, सर्व ग्रॅमॅटिकल पार्ट, व्होकॅब्लरी आणि फ्रेजेस सकट आपण सर्व कवर करणार आहोत. तुम्ही फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे जसे आपले व्हिडिओ रेकॉर्ड होतील आणि अपलोड होतील तशी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल. आणि कसे वाटतात व्हिडिओ? अजून तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं आहे का? तर तुम्ही नक्की खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ दिस ॲड्रेस. इथे ॲड्रेस म्हणजे पत्ता नव्हे, तर संबोधन. आपण एखाद्याला संबोधतो, संबोधन करतो, त्याला बोलतो, तर करेक्ट कोणतं आहे म्हटलं? हे लक्षात घ्या. तुम्ही आजपर्यंत ते युअर्स फेथफुली लेटर्समध्ये लिहिलं असेल, युअर्स फेथफुली असं लिहिलं असेल. पण कदाचित आपल्याला शिकवताना असं ॲपोस्ट्रोफी करून शिकवले बघा. हे चुकीचं आहे. कोणत्याही प्रोनाऊनचं पॉझिटिव्ह होताना अशी ॲपोस्ट्रोफी लागत नाही. फक्त एकाच प्रोनाऊनला लागते, ती म्हणजे वन्स. हे करेक्ट आहे. बाकी कोणालाही याचं पॉझिटिव्ह लागत नाही. म्हणून पॉझिटिव्ह युअर होणार नाही. हे काय पॉझिटिव्ह प्रोनाऊन नाही आहे. हे बघा इथे काय दिले? ॲपोस्ट्रोफी दिले, हे चुकलं. यू ऑल्स असं तर होणार नाही. आणि हे करेक्ट आहे, युअर्स. बघा एकदम मायनर कॉन्सेप्ट आहेत बघा, एकदम छोटे कॉन्सेप्ट आहेत. परंतु मार्क जर चुकला तर हे निगेटिव्हमध्ये जाते, लक्षात घ्या. आपल्याला 2 मार्क जातात ते जातात. आणि प्लस 0.50 म्हणजे एकाचं नुकसान किती होतं बघा? 2.50 मार्कचं नुकसान होतं. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर करणं किती गरजेचं आहे. हा प्रश्न विचारला आहे बघा, STI 97ला विचारले. हा तुम्हाला सोपा वाटत असेल, पण परीक्षेत हे 4पैकी कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा हा गोंधळ उडतो आणि तुम्ही चुकीचं क्लिक करता. तर लक्षात घ्या, कॉन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे. इथे बघा कोणत्याही, लक्षात घ्या, कोणत्याही प्रोनाऊनला ॲपोस्ट्रोफी लागत नसते. युअर्स, त्यानंतर हर्स असं होईल, दिअर्स असं होईल. कोणत्याही प्रोनाऊनला ॲपोस्ट्रोफी होत नाही. नेक्स्ट काय म्हटलं बघा? चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. पुन्हा एकदा तोच कॉन्सेप्ट आला बघा.
दॅट कोट इज माईन असं म्हटलं आहे, म्हणजे हे बरोबर आहे. दॅट कोट इज माय तर ॲडजेक्टिव्ह आहे, चालणार नाही. दॅट कोट इज आईस चालणार नाही, चुकीचं आहे. माईन्स पुन्हा ॲपोस्ट्रोफी दिले, हे तर चुकलं. आपला बरोबर पर्याय कोणता आहे? 1 नंबरचा पर्याय. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. हा एक खूप छान कॉन्सेप्ट आहे बघा. असं म्हणतो बघा, जर मी म्हटलं असं, तो मीच होतो ज्याने तुला मदत केली, किंवा तो मीच आहे जो तुला मदत करतो. मी आहे, तो मी आहे. काय म्हणायचं आहे आपल्याला? तो मी आहे. आणि पुढे जे काय असेल ते, जो तुला मदत करतो किंवा जो तिथे उभा आहे किंवा हे जे काम कोणी केलं आहे ते. आता मी म्हणजे इंग्लिशमध्ये काय असतं? आय, हे लक्षात घ्या. आणि मी ह्या शब्दाचा अर्थ असतो मला. तुम्ही वाक्य म्हणताना असं म्हणता का तो मला आहे? नाही ना, तो मी आहे. त्यामुळे जिथे बघा असंच म्हणता येत ना, इट इज मी हू हॅज डन दिस. मीच आहे ज्याने हे काम पूर्ण केले. मीच आहे ज्याने हे काम पूर्ण केले. मग इथे मी येणार आहे का? आपल्याला तर सब्जेक्ट हवं आहे. काय हवं आहे? सब्जेक्ट हवं आहे. मी हा सब्जेक्ट हवा आहे, कर्ता हवा आहे. सब्जेक्टिव्ह केस पाहिजे, म्हणजे हे बरोबर येणार आहे का? चुकलं. इथे सुद्धा मी वापरले, हे पण चुकलं. आता ह्या 2 ठिकाणी आय आले. आता पुन्हा कन्फ्युजन की नेमकी बरोबर कोणतं? तर मला सांगा, आपण जेव्हा आय हॅज डन म्हणतो असं म्हणतो का? नाही म्हणत. तर आपण आय हॅव म्हणतो. हॅज कशासाठी वापरतो सांगा? हॅज कशासाठी वापरलं जातं? ही शी इट असेल तर ही हॅज, शी हॅज असं येतं. म्हणजे तृतीय पुरुषी जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर ह्याचा उपयोग होतो. म्हणजे आता लक्षात आलं, इथे हॅज येणार का? आयसाठी हॅज वापरतो का? तुम्हाला असं वाटू शकेल हू आले ना, मग हॅज येऊ शकेल, पण तिथे आपला ॲन्सर चुकेल. आपल्याला आय असेल तर त्याच्यासोबत काय पाहिजे? हॅव पाहिजे. म्हणजे आपला 4था पर्याय करेक्ट आहे. हा पर्याय चुकीचा आहे. कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर नक्कीच आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊ. पुढे काय म्हणतोय बघा, वन शुड नॉट बोस्ट ऑफ डॅश. हीच म्हटले. आता एक लक्षात घ्या, जेव्हा सब्जेक्टचं जेंडर जेव्हा अनक्लिअर असेल, म्हणजे अस्पष्ट असेल, आपल्याला क्लिअर होत नाही आहे मुलगा आहे का मुलगी आहे, तर अनक्लिअर असेल त्यावेळी कुणाला प्रेफर करायचं? मेलला प्रेफर करायचं. म्हणजे ही इज, ही हे वापरायचं. आता इथे वन शुड. आता तुम्हाला वाटेल वन म्हणजे इंडिपेंडंट प्रोनाऊन आहे, आपल्याला करता क्लिअर होत नाही, जेंडर क्लिअर होत नाही आहे. परंतु वनची ॲपोस्ट्रॉफी आत्ताच तुम्हाला सांगितलं, वनचं पजेसिव्ह काय होतं? वन्स. त्यामुळे असा गोंधळ करू नका. इथे काय होणार आहे सांगा? वन्स. आता सांगितलं तुम्हाला, वन शुड नॉट बोस्ट ऑफ वन्स मेरिट, हे लक्षात घ्या. मग असं जर म्हटलं तर एव्हरीबडी. एव्हरीवन असं म्हणूया. एव्हरीवन टू. प्रत्येकाने आपली चेअर घेतली, सीट घेतली, तर इथे काय वापरणार? आता एव्हरीवनमध्ये जेंडर क्लिअर होतं का? मुलगा आहे, मुलगी आहेत, कोण आहेत? तर त्यावेळी काय येणार आहे बघा? हीच येणार. जेव्हा जेंडर क्लिअर होत नाही त्यावेळी आपण मेलला प्रेफर करतो. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन. आय टेल माय वाईफ ऑल. जस्ट थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ऑल आलं असेल, सेम आलं असेल, द फ्यू आलं असेल, द लिटल आलं असेल, तर अशा वेळी आपण कशाला प्रेफर करतो? दॅट. आय टेल माय वाईफ ऑल दॅट हॅपन्स इन माय कॉलेज. नेक्स्ट बघा, वी आर मच स्ट्रॉंगर दॅन. हा एक कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की बरेचदा आपण काय होतं? चुकतो. मगाशी जसं सांगितलं. आता बघा, डिग्री ही काय असते? तर डिग्रीमध्ये आपण काय करतो? कंपॅरिझन करत असतो. आता ही काय बघा, स्ट्रॉंगर दॅन म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, म्हणजे 2 घटकांमध्ये तुलना केली. कंपॅरेटिव्हमध्ये काय करतो आपण? 2 ऑब्जेक्टची तुलना करतो. सुपरलेटिव्हमध्ये तर एकाची तुलना खूप लोकांशी होते. ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. मग तुलना करताना मला सांगा, जेव्हा आपण कंपॅरिझन करतो ते कसं झालं पाहिजे? दोन्ही बाजूला समान घटक पाहिजेत. काय पाहिजे? सेम ऑब्जेक्ट पाहिजे आपल्याकडं, तर आपण त्याची तुलना करू शकतो. मग बघा, सब्जेक्टची तुलना कोणाशी होईल?
तर सब्जेक्टशी, सब्जेक्टिव्ह असेल तर त्याची तुलना काय व्हायला पाहिजे, सब्जेक्टिव्हशी व्हायला पाहिजे. आणि जर ऑब्जेक्टिव्ह असेल तर त्याची तुलना कशाशी व्हायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्हशी. आणि जर पजेसिव्ह असेल तर त्याची तुलना कशाशी व्हायला पाहिजे, पजेसिव्हशी व्हायला पाहिजे. आता मला सांगा, इथलं जे प्रोनाऊन आहे वी काय आहे बघा, सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे इथे जे प्रोनाऊन आपण घेणार ते सुद्धा काय पाहिजे, सब्जेक्टिव्ह पाहिजे. मग मग बघा, इथे देम हे सब्जेक्टिव्ह आहे का, नाही आहे. तर देम काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. अस काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि देमसेल तर काय दाखवते, रिफ्लेक्टिव्ह दाखवते. म्हणजे आपल्याला फक्त इथे एकच आपला पर्याय उरला, सब्जेक्टिव्ह. आता याची जर आपण कॉन्सेप्ट लक्षात घेतला तर कॉन्सेप्ट बघा काय आहे, कॉन्सेप्ट समजून घ्या. तर आपण जेव्हा असं वाक्यात म्हणणार तेव्हा काय म्हणणार, वी आर स्ट्रॉंगर, आम्ही पण स्ट्रॉंग आहोत. आणि दे आर स्ट्रॉंगर, ते पण स्ट्रॉंग आहेत. पण या दोघांमध्ये कोण जास्त स्ट्रॉंग आहे, तर वी, आम्ही जास्त आहोत. कोणापेक्षा, त्यांच्यापेक्षा. तुम्ही इथे गोंधळ कराल, तुम्हाला असं वाटेल की वी आर मच स्ट्रॉंगर दॅन देम असं वाटेल. प्रत्येक जणाला असंच वाटेल की देम बरोबर येईल, हे बरोबर येईल असं वाटेल. पण लक्षात घ्या, तुलना कशाशी होते. सब्जेक्टची तुलना सब्जेक्टशीच व्हायला पाहिजे, ऑब्जेक्टची तुलना ऑब्जेक्टशीच व्हायला पाहिजे, आणि पजेसिव्हची तुलना पजेसिव्हचीच व्हायला पाहिजे. याचे अनेक क्वेश्चन आपण घेणार आहोत आणि क्वेश्चनच्या माध्यमातून हा कॉन्सेप्ट तुमचा मी क्लिअर करून देतो. नेक्स्ट पार्टमध्ये आपण याच्यावरचे जास्त क्वेश्चन घेऊ, कारण यामध्ये प्रत्येकाचा गोंधळ होतो. अजून एक क्वेश्चन बघूया. आपला अजून एक क्वेश्चन आहे, याचं उत्तर दे येईल, कारण वी म्हटलं आहे म्हणून त्याचं कंपॅरिझन दे बरोबर होईल. अजून एक क्वेश्चन घेतला आहे मी. इथे बघा, इथे सर्वजण गोंधळ करतील, ही इज बेटर दॅन मी असं म्हणतील. ते प्रत्येकाला वाटेल की मी असं यायला पाहिजे. परंतु लक्षात घ्या, इथे काय येणार आहे, ही इज गुड, आणि काय येणार आहे, आय एम गुड. ही दोन वाक्य आहेत आणि या दोन वाक्यांचं आपल्याला काय करायचं, कंपॅरिझन करायचं. मग मी चांगला आहे, तो चांगला आहे, या दोघांमध्ये कोणतरी चांगला जास्त असेल, म्हणून आपण काय म्हटलं आहे, तो चांगला आहे माझ्यापेक्षा. इज बेटर दॅन काय आलं पाहिजे, आय आलं पाहिजे. कित्येक वेळा हा क्वेश्चन रिपीट केला आहे बघा, कित्येक वेळा हा क्वेश्चन रिपीट केला आहे. अजूनसुद्धा कित्येक परीक्षेतून हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो आणि कित्येक जणांचा इथे निगेटिव्हच मार्क मिळालेला आहे, निगेटिव्हच मार्क मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. आता जर असं म्हटलं, आता ऑब्जेक्टिव्ह केस कशी असते बघा, ही रिस्पेक्ट्स हिम मोर दॅन, आता आय आलं पाहिजे का मी आलं पाहिजे, आय आलं पाहिजे का मी आलं पाहिजे. तर इथे बघा, ही रिस्पेक्ट हा काय आहे, सब्जेक्ट, आणि तुलना कशाशी होते, त्याला जास्त रिस्पेक्ट देतो की मला जास्त रिस्पेक्ट देतो, म्हणजे ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे. तुलना कशाशी होते बघा, याच्याशी होईल ना की याच्याशी. म्हणजे काय व्हायला पाहिजे, ही रिस्पेक्ट्स हिम मोर दॅन मी. आणि जर असं म्हटलं, माय हाऊस इज बिगर दॅन, माझं घर तुझ्यापेक्षा मोठं आहे. मग काय होणार आहे बघा, आपण बोलताना असं बोलतो की माझा मोबाईल तुझ्यापेक्षा चांगला आहे, तुझ्यापेक्षा नाही, तुझ्या घरापेक्षा चांगला आहे असं म्हणायला पाहिजे. आता इथे बरोबर काय ना बघा, माय हाऊस तुलना कशाशी चालली आहे, पजेसिव्हची. मग इथे कशाशी होणार आहे, पजेसिव्हशी होणार आहे. आता हे काय आहे, सब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे कशाशी होईल, युअर्स. माय हाऊस इज बिगर दॅन युअर्स. हा कॉन्सेप्ट अजून आपण क्वेश्चन घेऊ. हा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असेल की हे कसं येतं, कशी तुलना होते. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, सब्जेक्टची तुलना सब्जेक्टशी होईल, ऑब्जेक्टची तुलना ऑब्जेक्टशी होईल, आणि पजेसिव्हची तुलना पजेसिव्हशीच होईल. हे प्रोनाऊनचा बेसिक पार्ट आहे, जो तुम्ही समजून घेतला पाहिजे. आता प्रश्नाच्या माध्यमातून मी एवढंच तुम्हाला क्लिअर करू शकतो, थेरी शिकवताना मात्र व्यवस्थित हे शिकवलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथे बघा, इथे काय कॉन्सेप्ट आहे, जेव्हा एखादी ॲक्शन जिथे सुरू होते तिथेच संपते, स्टार्ट आणि एंड तिथेच होतो, तर त्या ठिकाणी कोणतं प्रोनाऊन येतं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन येतं. कोणतं प्रोनाऊन येतं, रिफ्लेक्सिव्ह.
दे फाउंड, त्यांनी बघितलं. कोणाला बघितलं? स्वतःलाच बघितलं. इन अ टाईट कॉर्नर. जसं आपण एखाद्या मिररमध्ये आपण स्वतःला बघतो. मग असं जर म्हटलं मी, आय सॉ डॅश इन द मिरर. इथे कोणाला बघितलं मिररमध्ये? इथं मिररमध्ये कोणाला बघितले? स्वतःला बघितले. आय सॉ माय सेल्फ इन द मिरर. मग इथे काय होणार आहे बघा? देम सेल्फ येणार आहे. हिमसेल्फ तर नाही येणार, हरसेल्फ नाही येणार. आता तिथे ही करता असता, ही फाऊंड जर असतं तर त्या ठिकाणी काय आलं असतं? हिमसेल्फ आलं असतं. यालाच आपण काय म्हणतो? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणतो. आणि हीच काय असतात? इम्पेटिव्ह प्रोनाउन पण हीच असतात. जसा प्रश्न येईल तसं तुम्हाला पुढचं एक्सप्लेनेशन करेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. काय म्हटले बघा? ॲग्रीमेंट बिटवीन द सब्जेक्ट अँड द प्रोनाउन. करेक्ट शोधायचं आपल्याला याच्यामध्ये. करेक्ट कोणत्या याचे शोधायचे? बघा, ईच ऑफ द गर्ल्स. ईच ऑफ द गर्ल्स. ईच काय आहे बघा? सिंग्युलर आहे, लक्षात घ्या. सिंग्युलर आहे. आणि गर्ल्स बघून ठरवू नका. गर्ल्स बघून पुढचं प्रोनाउन ठरवू नका. लक्षात घ्या. गर्ल्स बघून ठरवू नका. तुम्ही म्हणाल सर मग सिंग्युलर असेल तर ह्याच वापरतो आणि प्लुरल असेल तर काय वापरतो? ह्या वापरतो. मग इथे तर प्लुरल आले, गर्ल्स आले, मग ह्याच कसं चालेल? हॅव पाहिजे. पण लक्षात घ्या, गर्ल्स हा त्याचा करता नाही. लक्षात घ्या, हे काय ऑफ काय आहे? प्रेपोजिशन. आणि प्रेपोजिशन नंतर येणारा जो पार्ट असतो तो नेहमी ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट कर्म असतं. आणि ऑबच्या पूर्वी करता असतो, सब्जेक्ट असतो वाक्याचा. मग मला सांगा, व्हर्ब जे आपण घेतो ते सब्जेक्टनुसार घेतलं जातं. वर्ब ऑब्जेक्टनुसार वर्ब नाही घेत, सब्जेक्टनुसार वर्ब घेतात. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर व्हर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल असेल तर व्हर्ब प्लुरल. मग ईच काय आहे? सिंग्युलर. मग सिंग्युलरसाठी हॅज बरोबर आले. ईच ऑफ द गर्ल्स हॅज हर ओन व्हर्जन ऑफ अफेअर्स. करेक्ट आहे वाक्य, काहीच फॉल्ट नाही आहे. कॉन्सेप्ट लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. वाक्य कसं चालतं, वाक्यात सब्जेक्ट काय काम करतो, वाक्यात प्रेपोजिशन नंतर येणारा शब्द काय असतो. प्रेपोजिशन नंतर येणारा शब्द हा नेहमी ऑब्जेक्ट असतो. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, नाऊन आणि प्रोनाऊन हेच काय असतात? वाक्याचे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असतात. सब्जेक्ट पण असतात किंवा ऑब्जेक्ट पण असतात. हे दोघंच असतात. या दोघा व्यतिरिक्त कोणीही सब्जेक्ट असू शकत नाही आणि कोणीही प्रोनाऊन असू शकत नाही. तर लक्षात घ्या. लक्षात घ्या काय म्हटलं? हर ओन व्हर्जन ऑफ अफेअर्स. द गर्ल्स हॅव हर ओन व्हर्जन ऑफ अफेअर. आता इथे घेतले, हर घेतले. लक्षात घ्या, द गर्ल्स काय आहे? प्लुरल. आणि त्यामुळे हरच्या ऐवजी काय पाहिजे होतं? दिअर पाहिजे होतं. कारण प्लुरलसाठी दिअर वापरलं पाहिजे होतं. पॉझिटिव्ह प्रोनाउन काय वापरायला पाहिजे? दिअर वापरलं पाहिजे होतं. ही गेव हर ओन व्हर्जन ऑफ अफेअर. ही म्हटले आणि हीसाठी काय वापरले? हर वापरले. चुकणार. काय आलं पाहिजे होतं? हीच असलं पाहिजे होतं. दे गेव, दे वापरले आणि देसाठी हर वापरले. काय पाहिजे होतं? दिअर पाहिजे होतं. त्यामुळे आपला पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा, तिसरा आणि चौथा चुकीचा आहे. काय म्हटलं? शी वेंट टू द मूवी विथ. काय पाहिजे? हर पाहिजे. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स. ईच ऑफ द टू कॅन्डिडेट्स हॅव पेड म्हटलं. आता सांगितलं तुम्हाला ईच काय आहे? सिंग्युलर. आणि सिंग्युलरसोबत काय आलं पाहिजे होतं? हॅज. काही विद्यार्थी बघा ज्यांनी डीप स्टडी नाही केला ते कॅन्डिडेट्स बघतील आणि म्हणतील हे बरोबर आहे. अरे पण टू कॅन्डिडेट्स ऑफ नंतर आलेला शब्द हा ऑब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्टनुसार वर्ब घेत नाहीत. तर कर्त्यानुसार वर्ब घेतला. हा सब्जेक्ट आहे वाक्याचा. कर्त्यानुसार वर्ब घेतलं जातं. त्यामुळे काय पाहिजे होतं? इथे हॅज पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? हॅज. त्यामुळे पहिलं चुकलं. अ क्राऊड. अ क्राऊड काय सांगा बरं? कलेक्टिव्ह नाऊन आहे. नाऊन आहे कलेक्टिव्ह. आणि कलेक्टिव्ह नाऊन हे काय असतं? नेहमी सिंग्युलर असतं. काय असतं? नेहमी सिंग्युलर. पुढे बघूया. ऑफ द युनिव्हर्सिटी स्टुडंट्स हॅव म्हटलं आहे. सिंग्युलरसाठी हॅव वापरता येईल का? नाही. तर काय वापरलं पाहिजे होतं? हॅज पाहिजे होतं. त्यामुळे हे सुद्धा चुकलं. मेनी अ फ्लावर. मेनी अ फ्लावर. इथे जरी मेनी दिसला तरी मेनी अ फ्लावर हा काय आहे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे. त्यामुळे इथे इज बरोबर आहे. तुम्हाला असं वाटेल मेनी दिसते म्हणून इथं आर पाहिजे तर तुम्ही चूक करताय.
कॉन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. मेनी अ फ्लावर हा सिंग्युलर आहे, त्यामुळे इथे सिंग्युलरच वर्ब येईल, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. आता हे का चुकलं बघूया. 2 वीक्स आर म्हटलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा समोर येणारा घटक सिंग्युलर असतो, हा घटक जेव्हा सिंग्युलर असतो तेव्हा इथे सुद्धा सिंग्युलर वर्ब घ्यावं लागतं. म्हणजे बघा, जर असं म्हटलं दाल अँड राईस, आणि हा कायम विचारलेला प्रश्न आहे बघा, दाल अँड राईस इज किंवा आर माय फेवरिट फूड, हा जर वाक्य आपण घेतलं तर मला सांगा काय बरोबर येईल? काय बरोबर येईल? इज येईल का आर येईल? इथे बघा, इथे एकच सिंग्युलर आहे आणि दाल अँड राईस मग काय होतं, एकच घटकामध्ये जर होत असेल तर इथे काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. त्यामुळे 2 आठवडे हा टाईम म्हटलं आहे, हा काय खूप मोठा टाईम नाही आहे. मग असं जर म्हटलं 5,000 रुपीज खूप मोठी अमाऊंट आहे, पण आपण म्हटलं ही रुपीज इज नॉट मच अमाऊंट. हे लक्षात घ्या, आपण कोणत्या टोनमध्ये बोलतो आहे, पुढे काय घेतो आहे. मग असं देतात तुम्हाला 10 miles इज व्हेरी लार्ज जर्नी, पुढे काही असू देत, हे लक्षात घ्या. जर एका घटकामध्ये दिलं असेल पुढे तर तुम्हाला इथे सिंग्युलर वापरलं पाहिजे, म्हणून हा पर्याय आपला चुकीचा आहे. आपला 3 नंबर पर्याय बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 20वा क्वेश्चन. आय नो द मॅन, कुणाबद्दल बोलत आहेत? कर्त्याबद्दल, सब्जेक्टबद्दल बोलत आहे. त्यामुळे इथे काय आलं पाहिजे, हू पेंटेड दिस पिक्चर. द मेजॉरिटी ऑफ व्ह्युअर्स आर चिल्ड्रन अँड इट इज, मगाशी आपण हा कॉन्सेप्ट घेतला होता. इट इज काय येतं, आय, सब्जेक्टिव्ह केस येते, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे काय आलं पाहिजे, चिल्ड्रन नाही येणार, देम नाही येणार, दीज नाही येणार, काय येणार आहे, दे. चिल्ड्रन प्लुरल आले ना, प्लुरल आले. इट इज दे हू आर एक्सपोज टू सच सेन्सेस ऑफ व्हायलन्स. म्हणजे आता असं म्हणायचं की व्ह्युअर्स, जे व्ह्यू करतात, जे बघत आहेत, दर्शक आहेत, ती कोण आहेत, मोस्टली मुलं आहेत. आणि तेच काय होत आहेत, अशा व्हायलन्स, अशा हिंसक दृश्यांना ते काय होत आहेत, सामोरे जात आहेत. त्यामुळे इथे दे पाहिजे. इट इज, इथे सब्जेक्टिव्ह केस पाहिजे, दे, हे लक्षात घ्या. इट इज आय, इट इज ही असं येणार. इट इज ही, तोच होता ज्याने तुला मदत केली. हू हॅज हेल्प्ड यू. आता इथे काय येणार आहे, आता इथे हॅज का आलं, तर आपण कोणाबद्दल बोलतोय, ही बद्दल बोलतोय. इट इज ही हू हॅज हेल्प यू, हे लक्षात घ्यायचे. सब्जेक्टिव्ह केस हवी आहे आपल्याला, कारण इट इज नंतर, इट इज हे टेम्पररी सब्जेक्ट आहे, हा खरा सब्जेक्ट नाही, याला सब्जेक्ट द्यावा लागेल. त्यामुळे सब्जेक्ट इट इज नंतर येतो आणि त्यामुळे सब्जेक्टिव्ह केस येते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पर्सन, बघा पुन्हा एकदा कर्त्याबद्दल बोलतोय, सब्जेक्टबद्दल बोलतोय. सब्जेक्टबद्दल बोलताना दॅट म्हणणार का, हूज म्हणणार का, नन म्हणणार का, काय येणार आहे, हू येणार आहे. रामा इज द बॉय. आता हे लक्षात घ्या, आपण कशाबद्दल बोलतोय. रामा हा एक मुलगा आहे. पेन्सिल आय हॅव, ज्याची पेन्सिल माझ्याकडे, ज्याची काय म्हणतोय आपण, ज्याची पेन्सिल. जो असा उल्लेख केला तर तिथे हू येतं, ज्याला असं उल्लेख केला तर तिथे हुम येतं, आणि ज्याची असं उल्लेख केला तर हूज येतं. आता तुम्ही लक्षात घ्या, रामा असं जर म्हटलं, हू इज द बॉय रामा, हू इज, हू असं म्हणूया आपण. हू अर्न फर्स्ट प्राइज इज माय ब्रदर. ज्याने काय केले, अर्न केले, पहिले प्राईज मिळवलं तो माझा भाऊ आहे. कर्त्याबद्दल बोलते. आय सॉ रामा whom यू मेट yesterday, ज्याला तू काल भेटला. मी रामाला बघितलं ज्याला तू काल भेटला, म्हणजे कशाबद्दल बोलतोय, ऑब्जेक्टबद्दल बोलतोय. ज्याला तू काल बघितलं म्हणजे बघणारा कोण आहे, कर्ता वेगळा आहे. बघणारा कर्ता कोण आहे, हा सब्जेक्ट आहे.
मग हा काय झाला, ज्याला बघितलं तो काय झाला ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्टबद्दल काय वापरलं आहे, हूम. आणि इथे काय वापरणार आहे आपण, हूज. तुम्हाला तिन्ही प्रकार दिले, हू दिले, हूम कसं वापरायचं तेही दिले, आणि हूज कसं वापरायचं तर पॉझिटिव्ह केस आहे. रामा इज द बॉय हूज फॅमिली इज पुअर, असं जर म्हणायचं ज्याची फॅमिली गरीब आहे. असे कित्येक प्रकार आपल्याला सांगता येतील. तुमचा कॉन्सेप्ट एकदा क्लिअर झाला, प्रश्न कसाही विचारू दे. कारण इंग्लिश हे काही गणितासारखं नसतं की तुम्हाला एक पायथागोरस रूल शिकवला, प्रश्न कसे येऊ दे तुम्ही तो वापरू शकता. परंतु इंग्लिश ही भाषा आहे आणि त्यामुळे तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं असतं. पुन्हा पुन्हा त्याचं रिवाईज करणं गरजेचं असतं. फिल इन द ब्लँक. काय म्हटलं बघा, ही वॉज द मोस्ट इलॉकंट स्पीकर. मोस्ट इलॉकंट. मग अशी सांगितलं तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर आपण काय वापरायचं त्या ठिकाणी, दॅट वापरायचं आहे. नो बडी बट डॅश वॉज प्रेझेंट. तर नो बडी बट इथे करताच नाही आहे, म्हणजे आपल्याला सब्जेक्ट अजून द्यायचं आहे वाक्यात. मग मी येणार का, नाही येणार. मायसेल्फ हा करता होऊ शकतो का, नाही होऊ शकत. सब्जेक्टिव्ह केस हाच करता होऊ शकेल. ही तर पॉझिटिव्ह केस आहे. पॉझिटिव्ह केस कधी करता होऊ शकत नाही. त्यामुळे बरोबर आहे नो बडी बट आय वॉज प्रेझेंट. अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन आज पार्ट 1मध्ये घेतलेले आहेत. अशाच प्रकारे पार्ट 2 घेऊया, ज्याच्यामध्ये आपण 25 क्वेश्चन पुन्हा डिस्कस करू. आजचा व्हिडिओ कसा झाला सांगा, लाईक करा, कॉमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारे तुम्ही जर चांगलं प्रोत्साहन दिलं तर आपण अशाच प्रकारे चांगले व्हिडिओ रेकॉर्ड करू, अपलोड करू आणि कॉन्सेप्ट तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून, हे PYQ क्वेश्चन आहेत, हे सर्वचे सर्व क्वेश्चन आजपर्यंतचे आलेल्या परीक्षामधले प्रश्न आहेत ते मी घेतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला कोणत्या परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात, त्यावेळी आपला माइंडसेट कसा असला पाहिजे, कशाप्रकारे थिंकिंग असली पाहिजे आपली. थिंकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रश्नाची भाषा बदलू देत, त्यातले शब्द बदलू देत, पण तुमची थिंकिंग स्ट्रॉंग पाहिजे की या प्रश्नाला आपण टॅकल कसे करणार आहोत. आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी, एकदम छोट्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना रेकमेंड करा की हा चॅनलवरती आपण PYQ शिकवतो आहे. तुम्हाला जर परीक्षा यापुढे द्यायची असेल तर मागील परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न आले होते, तो प्रश्न सोडवताना आपल्याला काय करायला पाहिजे होतं, हे सर्व तुमच्या लक्षात येईल. चला आज थांबतो. नवीन व्हिडिओ घेऊन नक्कीच पुन्हा परत येईन. पार्ट 2 घेऊन आपण नक्कीच पुन्हा परत येऊ आणि तुमचा प्रतिसाद असाच राहू दे. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.